आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आज हृदय पिळवटून टाकणारी घटना भंडाऱ्यात घडलेली आहे। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यंत दुर्दैवी असा प्रकार घडलेला आहे। नवजात इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये आग लागल्यामुळे तब्बल 10 नवजात बालकांचा मृत्यू झालाय। यामध्ये 3 बालकांचा आगीमुळे तर 7 बालकांचा धुरामुळे मृत्यू झाल्याचं समजतंय। तर 7 बाळांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। पहाटे 2 वाजता एसएनसीयूच्या आउटबॉर्न युनिटमध्ये ही आग लागली। नर्सने धूर निघत असल्याचं पाहिलं आणि त्यानंतर तिनं एसएनसीयूचं दार उघडलं तर आतमध्ये धूरच धूर होता। नर्सने लगेचच वरिष्ठांना कळवलं आणि त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आणि त्यानंतर दवाखान्यातील लोकांच्या मदतीनं या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते सुरू करण्यात आलं। पण इथे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात, ते म्हणजे रुग्णालयातलं फायर अलार्म काम करत नव्हतं का? एसएनसीयू मध्ये कुणीच कर्मचारी उपस्थित कसा नव्हता? आग लागलीये हे कळायला एवढा वेळ का लागला? 10 बाळांचा जीव जाईपर्यंत त्या ठिकाणचे कर्मचारी नेमके काय करत होते? या अनेक प्रश्नांची उत्तरं आता चौकशांतीच मिळणार आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा जो विषय आहे, ही जी दुर्दैवी घटना आहे, ही सातत्यानं पहाटेपासून सकाळपासून न्यूज 18 लोकमत लावून धरलेला आहे आणि प्रशासनाला, तिथलं रुग्णालय प्रशासन याला उत्तर देणार आहे आणि काय उत्तर त्यांच्याकडून मिळते आणि जे कोणी जबाबदार असतील या 10 बाळांच्या मृत्यूसाठी त्यांना तातडीनं त्यांच्यावर कारवाई होणार का, हाच खरा मूळ प्रश्न आहे। तर अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आपण पाहतोय। श्वास गुदमरल्यामुळे 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर या ठिकाणी एका रुग्णवाहिकेच्या चालकानं या बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे आणि त्यांच्याचकडून ऐकूयात की आज पहाटे या ठिकाणी नेमकं काय झालं। ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर उपस्थित होते, त्यांनी त्या 7 बालकांना वाचवलेले आहे। ते आपल्यासोबत आहे। काय सांगाल? आम्ही काय सांगणार हो, हे सांगण्यालायकची कंडिशनच नाही आहे। कारण घडली होती काय घटना एक ब्लास्ट झालेला आहे इलेक्ट्रिकमुळे ब्लास्ट झाल्यामुळे पूर्ण धूळ पसरलेला होता, वरून आग लागलेली होती। आग एवढी भयंकर होती का आम्ही काही करू शकत नव्हतो। तरी पण आम्ही तिथं अगोदर फर्स्ट फ्लोअरवर गेलो। फर्स्ट फ्लोअरवरून फर्स्ट रूममध्ये जिथं 10 बाळं ठेवले होते तिथं गेलो। तिथं गेल्यावर आम्ही दाराच्या आत जाऊच नाही शकत होतो, कारण की तिथं ब्लास्ट होत होतं, काचं फुटत होते, स्टाईल फुटत होती, तर त्यामुळे आम्ही आत जाऊ नाही शकलो। मग तिथून खाली आल्यावर फायर ब्रिगेडची सीडी घेऊन आम्ही मागच्या विंडोवरून वर चढलोय। वर चढून दार तोडून आम्ही आत घुसलोय। आत घुसल्याच्या नंतर आम्ही 7 बाळांना सुखरूप काढलेलं आहे। 7 बाळांना काहीच इजा नाही, काहीच नाही, सुखरूप काढले आम्ही। पण त्या 10 बालकांना आम्ही काढू शकलो नाही, त्यात आम्हाला खूप दुःख होतं। तर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली। आग लागली होती त्या स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटची त्यांनी पाहणी केली आहे। तर या रुग्णालयातल्या आगीत ज्यांची बाळं दगावली आहेत त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि याच संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते यांनी। भंडाऱ्यात दुर्दैवी घटना घडलेली असून सरकारी रुग्णालय जे आहे त्या सरकारी रुग्णालयामध्ये मध्यरात्री आग लागली होती। ह्या ICUमध्ये इथे या आगीमध्ये 17 नवजात बाळ होते। त्या तिच्यामध्ये 10 बाळ हे याच्यामध्ये जळालेले आहे आणि ते मृत पावलेले आहे। या 17 बालकांमधून 7 बालकांना वाचविण्यात यश आलेलं आपण पाहू शकतो। हेच ते हॉस्पिटल आहे आणि इथे काही यांचे नातेवाईक आहे, त्यांना विचारू आपण काय कसं झालं होतं, कशी घटना घडली, कशी घटना घडली? घटना आता 2 वाजेची घटना झाली आहे। आता धुवा झाला, धुवा पसरला म्हणून मग हे बाहेर आता निघाले नाही। डॉक्टर आला ना, सिस्टर आली, कोणी आली, हे लोक बाहेर इकडे निघाले। धुवा झाला पसरला म्हणून इकडे बाहेर खाली लोक आले। आता माझी नातीन ICU मध्ये होती, आता सून गेली तर त्या सुनेला काही येऊ नाही दिला, तिकडे पूर्ण खाली का आणला। कोण जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? आता याईवरच जबाबदारी द्यायला लागेल त्याईवर। आता डॉक्टर, आता सिस्टर लोक कोणी आले नाही, सांगला नाही तुझा मुलगा गेला का काय झाला, काही सांगला नाही ना त्याईना। आता मुलाला दाखवलाच नाही तर आता मुलगा दिसून। तुमचं बाळ आहे का याच्यामध्ये? माझेच बाळ आहे। काय कशी घटना घडली, काय तुम्ही कुठे होते त्यावेळेस? आम्ही वार्डमध्येच होतो। ही घटना घडली ना तर वार्डमध्येच होतो, आम्हाला माहितीच नाही। हा एवढा धुवा पसरलेला होता, समोरचा माणूस दिसत नव्हता, एवढा धुवा पसरलेला होता।
तुम्ही कोणाला जबाबदार मानता? जबाबदार म्हणजे याच लोकांना जबाबदार मानणार, दुसरं कोणाला नाही मानणार. आता तुमची काय मागणी आहे? काय मागणी आमची आमच्या बाळाला दाखवलेलं नाही, अजून काय झालं काय नाही, कशामुळे प्रॉब्लेम झाला काय झाला आम्हाला दाखवलंच नाही बाळाला. तर आम्ही बाळ नाही दिसलं त्याला. 17 लोक काय कारवाई व्हायला पाहिजे? करा कारवाई. कारवाई म्हणजे आता तुम्हीच करायला पाहिजे. बाळ आमचं तर गेलंच आहे. तुमचं पण बाळ होतं त्याच्यामध्ये? हो, माझी मुलगी होती. 4 वाजता दूध पाजायला गेला होता आम्ही, 4 ते 6. मग आम्ही झोपलो तर 1-1:30 वाजेची घटना वेका का तर आम्हाला माहीतच नाही झालं. आम्हाला सांगितलं पण नाही कोणीच. आम्हाला 2 वाजता माहीत झाला धुवा पसरला. तर मग आम्ही खाली आलो 11व्या वार्डवरून, दुसऱ्या मजल्यावरून 11व्या वार्डवरून आलो खाली. 2 वाजतापासून इथंच आहो आम्ही. हे आहे या नवजात बाळांचे नातेवाईक. जे दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे असं यांचं मागणी आहे. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, भंडारा. तर आपण पाहतो या होत्या त्या नवजात बालकांच्या मातांच्या प्रतिक्रिया, ज्यांच्या बाळांचा काहींचा होरपळून तर काहींचा गुदमरून मृत्यू झालेला आहे. तब्बल 10 बालकांचा, नवजात बालकं होती ही. या 10 बालकांचा या घटनेमध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे, दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि याला जबाबदार पूर्णतः रुग्णालय प्रशासन असल्याचं स्वतः त्या बालकांच्या मातांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि त्यामुळे जे जे जबाबदार असतील त्यांना तातडीनं कारवाई होणं गरजेचे आहे, कारण यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी ही त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे. तर भंडाऱ्याच्या घटनेवरून देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. नागपूर विमानतळावरून भंडाऱ्याला रवाना होण्याआधी ते बोलत होते. अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यामध्ये अशा प्रकारे 10 प्रमुखांचा बालकांचा मृत्यू हा त्या ठिकाणी ICUमध्ये व्हावा किंवा दवाखान्यात व्हावा, सरकारी दवाखान्यात, यापेक्षा लाजिरवाणी परिस्थिती दुसरी कुठली नाही. मला असं वाटतं की याची अतिशय उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. दोषी जे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना घडणार नाही या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात जे काही अशा प्रकारचे आपले सरकारी दवाखाने आहेत त्याचं ऑडिट देखील झालं पाहिजे, सेफ्टी ऑडिट देखील झालं पाहिजे. अन्यथा मला असं वाटतं की ही जी घटना घडलेली आहे ही घटना खरोखरच एक अतिशय काळी घटना म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिली नाही. ही मानवीय चूक आहे. फायर ऑडिट का झालं नाही याची चौकशी केली पाहिजे आणि त्याच्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. भंडारा में जिस प्रकार की घटना हुई है वो बहुत ही वेदनादायी और शर्मनाक इस प्रकार की घटना है. महाराष्ट्र जैसे प्रगतिशील राज्य में 10 बालक सरकारी अस्पताल में जलकर मर जाते हैं, इससे शर्मनाक दूसरी कोई बात नहीं हो सकती. हमारी मांग है कि इसकी पूरी जांच की जाए, उच्च स्तरीय जांच की जाए और दोषियों को बिल्कुल कड़ी से कड़ी सज़ा दी जाए. साथ साथ इसके सारे पहलू, सेफ्टी मेजर्स थे क्या, सेफ्टी ऑडिट हुआ था क्या, फायर ऑडिट हुआ था क्या, ये सारी चीज़ें देखी जानी चाहिए. और इस घटना से सीख लेकर महाराष्ट्र के इस प्रकार के सारे सरकारी अस्पतालों में सेफ्टी ऑडिट और फायर ऑडिट ये किया जाना चाहिए, ऐसी हमारी मांग है. कोरोना सुविधा अद्ययावत केल्याचा दावा केला जात होता, मात्र ह्या प्रकारची घटना हे सगळं पोलखोलचा कार्यक्रम हे 100% पोलखोलच आहे. आता मला त्याच्या कुठल्याही राजकीय याच्यात जायचं नाही, पण कुठेतरी प्रशासन आणि ज्या प्रकारचे दावे केले जात आहेत हे कुठलाही अर्थ नाही आहे, हे चुकीचे आहेत, हे मात्र यातनं स्पष्ट दिसतं. सर, सरकार ने मुआवजा देना चाहिए, इसको कोई मांग कि सरकार ने मुआवजा देना चाहिए और मुझे लगता है कि कम से कम 10 लाख का मुआवजा सरकार ने देना चाहिए. ठीक आहे, थँक्यू. तर या घटनेबाबत एका प्रत्यक्षदर्शींनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. आपल्यासोबत काही इथले स्थानिक नागरिक आहे, स्थानिक माजी इथले मंत्री आहे, त्यांनाच विचारू आपण. ते काल इथे होते या ठिकाणी उपस्थित. सर, काय सांगाल तुम्ही, काय कशी घटना घडली होती? मी मुकेश थानफराटे, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा महामंत्री आहे. रात्री 1:50च्या जवळपास ही घटना घडली. तिथं AC मध्ये ब्लास्ट झाल्यामुळे पूर्ण तिथं आग लागली आणि धूर पूर्ण निघाला. त्या धुरीच्या वातावरणात इन्क्युबेशन वार्ड जे होतं मुलांचं, जिथं 17 मुलं इन्क्युबेशनमध्ये होते, त्या वार्डामध्ये एकंदरीत धूर पसरला
आणि तिथं एकामेकाला हातही दिसत नव्हतं, इतका काळप झाला होता. त्या अवस्थेमध्ये तिथे जे 2-3 कर्मचारी होते त्यांनी मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण दिसत नसल्यामुळे जसे मुलं त्यांच्या हातात लागले तसे त्यांनी बाहेर काढून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. एक 5-6 मुलं रात्री त्यांनी काढलेले होते बाहेर. परंतु हा जो सर्व प्रकार आहे हा मानवीय दुर्लक्षाचा प्रकार आहे, भ्रष्टाचाराचा प्रकार आहे. मी भ्रष्टाचार एवढ्यासाठी म्हणतो की ह्या सर्व प्रकरणामध्ये इलेक्ट्रिफिकेशन जे होतं, याच्यामध्ये जसं AC लावलं जातं किंवा दुसरी मोठी इन्स्ट्रुमेंट लावलं तर त्या कॅपॅसिटीचे वायर असतात, त्या कॅपॅसिटीचे प्लग असतात, तो सर्व प्रकार नसल्यामुळे तो ब्लास्ट झाला. आणि ब्लास्ट झाल्यामुळे ही मोठी दुर्घटना झाली. याच्यामध्ये आता कळलं की एकंदरीत 10 मुलं दगावलेले आहेत आणि याचा भरपाई ही करता येण्यासारखी नाहीच. कारण काहींना पहिलं बाळ असेल, पहिलं अपत्य असेल, परिवारावर पूर्ण एक मोठी गदा आलेली आहे. हा सर्व प्रकार जसं आता मुरादनगरमध्ये जे स्मशान जे छत पडलं भ्रष्टाचारामुळे, तशाच प्रकारचा हाही आहे. आणि याच्यामुळे मागच्या 1 वर्षात यांची जी समन्वय समिती असते, काय म्हणतो त्याला, आरोग्य समिती असते, त्याच्यामध्ये देखील हा प्रस्ताव आलेला होता की याचं फायर ऑडिट व्हावं, इलेक्ट्रिकल ऑडिट व्हावं. ते अजूनही झालेलं नव्हतं. आणि याविषयी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला माहितीच्या अधिकारामध्येही माहिती मागितली होती, पण तीही माहिती अजून मिळालेली नाही त्यांना. आणि हा एकंदरीत प्रकार हा भ्रष्टाचारामुळे झालेला प्रकार आहे. तर ही होती तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीची प्रक्रिया. त्यामुळे सगळी अंगुली निर्देश जे आहेत ते सगळे जात आहेत ते रुग्णालय प्रशासनाकडे जात आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती भंडाऱ्यात जे घडलं त्याच पार्श्वभूमीवरती घटनेच्या आधारावरती अकोल्यामधल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात काय परिस्थिती आहे याचा आढावा जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत अकोल्याला. कुंदन जाधव आमचे प्रतिनिधी अकोल्यातून आपल्या सोबत आहेत. कुंदन, भंडाऱ्यातली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, काळीज पिळवटून टाकणारी ही घटना, अत्यंत वेदनादायी. अकोल्यातलं जर चित्र आपल्याला बघायचं झालं तर अकोल्यातल्या सामान्य रुग्णालयामध्ये, या ठिकाणच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात काय सध्याचं वास्तव? बरोबर आहे. भंडाऱ्यातली ही जी घटना आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या बालकांसोबत जी झालं अत्यंत दुर्दैवी झालेलं आहे. आपण सध्या अकोल्यातील जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये आहोत आणि महाराष्ट्रातील हे SNCU जे युनिट आहे हे सर्वात मोठं आहे. जवळपास 60 बेडचं हे युनिट आहे. आणि या डॉक्टरांसोबत आता चर्चा केली असता या संदर्भात त्यांनी सांगितलं की ऑडिट जे आहे फायरचं प्रत्येक वर्षी केलं जातं आणि काळजी मोठ्या प्रमाणात घेतली जाते असं सांगतायत इथले डॉक्टर. आणि यातलं मॉकड्रिल जे आहे फायरचं, ते फायरचं मॉकड्रिल प्रत्येक वेळी प्रत्येक महिन्यात इथं घेतलं जातं. त्यामुळं आतापर्यंत इथं कुठली अशी घटना घडली नाही असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. स्वाती. कुंदन, तिथल्या रुग्णालय प्रशासनामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी, तिथले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी आपला काही संवाद होऊ शकतो का भंडाऱ्यातल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर? संवाद आपण त्यांच्यासोबत चर्चाच केलेली आहे आणि त्यांनीच ही माहिती दिलेली आहे की इथं कुठल्याच प्रकारची अजूनही घटना घडलेली नाही. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात इथं काळजी घेतलेली आहे. मोठं युनिट असल्यामुळं ते फायर जे मॉकड्रिल आहे ते दर महिन्यात घेतले जाते, कारण की त्यामुळं कुठलीही इन्सिडन्स इथं घडू नये याची मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते. आणि आजही भंडाऱ्याच्या पार्श्वभूमीवर परत आज ते चेकिंग करणार आहेत आणि पाहणार आहेत की कुठं काही फायरचा काही अडचण आली का, कुठलं काही प्रॉब्लेम आहेत का. स्वाती. अगदी कुंदन, तर अशा पद्धतीची दुर्दैवी घटना आतापर्यंत या ठिकाणी घडलेली नाही, हे सुदैव म्हणावं लागणार आहे. कारण सरकारी रुग्णालयांची काय अवस्था आहे हे भंडाऱ्यातल्या सध्याच्या या आजच्या या दुर्दैवी घटनेतून पुढे येतंय. अकोल्यामध्ये चित्र नेमकं काय आहे ते तुम्ही सविस्तर सांगत आहात. कुंदन, एकूणच त्या ठिकाणी जर अशी परिस्थिती उद्भवली तर त्या ठिकाणी नेमकी कोणकोणती यंत्रणा कार्यरत असणार आहे याबद्दल जरा सविस्तर सांगाल. समजा इथं घटना जर घडलीच तर यंत्रणा जी आहे फायरची तर आहेच, परंतु घटना घडायलाच नको, कारण की हा मोठा इन्सिडन्स आहे आणि अशी दुर्दैवी घटना खूप हानिकारक असतात आणि वेदना देणाऱ्या असतात. परंतु जर घटना घडलीच तर डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की इथं त्यांच्याकडे फायर युनिट जे आहे त्याच्यासोबतच अलाराम वगैरे सगळे लावलेले आहेत त्यांनी, आणि त्यांना या संदर्भात सर्व सविस्तर माहिती मिळू शकते, कारण की त्यांनी ते आधुनिक युनिट इथं लावलेलं त्यांनी सांगितलं आहे डॉक्टरांनी. स्वाती. अगदी कुंदन, अकोल्यातल्या रुग्णालयांचा आढावा हा असाच आपल्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत होतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. अभी तक मेरे बच्चे की लॉस देने को है.
आम्हाला काहीच नाही माहिती. आता माहिती पडलं की बाळ गेलं म्हणून आमचं. लापरवाही आहे, पुरी लापरवाही आहे. तर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार संबोधित करतायत. थेट जाऊया त्या कार्यक्रमात. सर काय सांगणार, अत्यंत दुःखद घटना आहे. फायर ऑडिट झालं नव्हतं, फायरचे इक्विपमेंट नव्हते म्हणून हा प्रकार घडला. नर्स त्या ठिकाणी बाहेर झोपलेली होती, तिथं राहणं अपेक्षित आहे. हे सगळे प्रकार आता धक्कादायक पुढे येत आहे. झालेली घटना अत्यंत दुःखदायक आणि वेदनादायक आहे. असे प्रकार होऊच नयेत. 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. आता कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोचण्यापेक्षा आता नॅशनल फायर इन्स्टिट्यूटची टीम आता तिकडे त्यांचा संपूर्ण माहिती घेते आहे. काही वेळामध्ये VNITची सुद्धा टीम तिकडे आम्ही बोलवलेली आहे. पण एक नक्की आहे की 7 बालकं जिवंत राहिली हे सुद्धा त्या नर्स जिथे ड्युटीवर होत्या त्यांच्या कार्यकुशलतेमुळेच राहिलीत. हेही आत्ता मला ज्यावेळेस मी सगळी माहिती घेत होतो त्यावेळेस ते दिसून आलेलं आहे. मला वाटतं दुर्दैवी घटना आहे आणि अशा घटना होऊच नाहीत या सगळ्यांची ती मानसिकताच आहे. परंतु या सगळ्या विषयाच्या संदर्भात, ही झालेल्या घटनेच्या संदर्भात सखोल चौकशीची आवश्यकता आहे. सर्व स्तरावरून सर्व प्रकारची चौकशी केली जाणार. कारण मला 2 गोष्टीची ते आवश्यकता वाटते. एक तर सगळ्या शासकीय रुग्णालयाला, जिल्हा रुग्णालय असतील तिथे संपूर्ण अद्ययावत ॲडव्हान्स फायर फायटिंगची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात अजून तरी तिच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयाचे मदत ही त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि ही घटना कशामुळे घडली याबद्दलची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश देखील दिले गेलेले आहेत. आणि अशा प्रकारची घटना कदापि घडता कामा नये म्हणून जेवढी काही हॉस्पिटल आहेत जिथं नवबालकांचं त्या ठिकाणी त्यांना ठेवलं जातं, त्यांच्याकडे देखभाल केली जाते, त्या सगळ्याचं पण ऑडिट करण्याच्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. वास्तविक त्याच्यामध्ये 7 बालकं बचावलेली आहेत आणि तिथं सतत 24 तास ऑन ड्युटी कुणीतरी थांबायला पाहिजे होतं. तर रात्री कुणाची ड्युटी होती, कुणाची जबाबदारी होती. कारण हे अतिशय धक्कादायक अशा प्रकारचं घटना आहे आणि त्याचं दुःख सर्वांनाच, आपल्याला सगळ्यांनाच त्या ठिकाणी आहे. मी त्यांच्या मुलांच्या आईवडिलांना देखील हे दुःख पेलण्याची, सावरण्याची परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. संपूर्ण महाराष्ट्र सरकार, राज्यातली तमाम जनता ही त्यांच्या पाठीशी आहे आणि जो दोषी आहे त्याला कडक शासन त्या ठिकाणी केलं जाईल. त्याच्या कुठल्याही प्रकारचा मुलायचा त्याच्यामध्ये ठेवला जाणार नाही आणि त्याबद्दल अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टी तपासायला सांगितलेल्या आहेत. स्वतः सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री थोड्याच वेळात तिथं स्पॉटवर त्या ठिकाणी पोचतील आणि पोचल्यानंतर अजून इतर जी काही माहिती आहे ती माहिती संपूर्ण येईल. स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील घटना घडलेली कळाल्या ते पण सतत ह्या अधिकारी व प्रशासनाशी आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्कामध्ये आहेत. अनेक मान्यवरांनी देखील ह्याबद्दलचं दुःख व्यक्त केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा मी ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो आणि जे आपल्यातनं निघून गेलेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
दादा भाजपच्या कार्यालयात त्या हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं होतं. आता भाजपने आरोप केला की त्याचं ऑडिटच झालं नाहीये त्या हॉस्पिटलचं. भाजपाच्या कार्यालयात भाजपने कार्यकाळात त्या हॉस्पिटलचं काम नाही हो का आता कुणाच्या कार्यकाळात सुरू झालं काय झालं हे बघण्याच्या पेक्षा आत्ताच्या काळामध्ये तिथं शॉर्ट सर्किट झालं का आणखीन काय झालं कशामुळं पहाटे 2 वाजता हे साधारण घडलेलं आहे. त्याच्यामध्ये बहुतेक ज्यावेळेस एखादी आग लागते आणि त्याच्यातनं धूर ज्यावेळेस होतो त्या धुरामध्ये बऱ्याचदा गुदमरून माणूस त्या ठिकाणी दगावतं. अशा प्रकारचे आपल्याला पाठीमागच्या काळातले अनुभव आहेत. परंतु ही छोटी छोटी बालकं होती त्यांचे आईवडील वगैरे सगळे तिथं होते आणि ते त्यामध्ये रात्रीच्या वेळेस तर कुणी बाकीच्यांनी तिथं जाण्याचं कारण नव्हतं. पण तिथं ऑन ड्युटी 8-8 तासाच्या ड्युटी असतात कधी 12-12 तासाच्या ड्युटी असतात आणि त्याच्यामध्ये रात्रीच्या ड्युटीच्या वेळेस जे कोणी असायला पाहिजे होतं ते का नाही त्याच्यावर त्यांना त्या ड्युटीवर आहेत का नाही ह्याबद्दलची जबाबदारी कोणाची होती. मग ती जबाबदारी ज्यांची होती त्यांनी त्याच्यामध्ये काय लक्ष दिलं ह्या सगळ्याची शहानिशा त्या ठिकाणी केली जाईल आणि जो दोषी असेल त्याच्यावर अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई पण केली जाईल. महेश कोठे राष्ट्रवादीमध्ये आले की काय नक्की काय परिस्थिती नाही मध्ये ते गेले 6-8 महिने महेश कोठे असे अस्वस्थ आहेत. त्यांचं त्या वेगवेगळ्या पद्धतीनं चाललेलं होतं की काहीतरी राजकीय भूमिका घ्यावी परंतु अद्याप मी बातमीमध्येच ते वाचलं कारण मागच्या वेळेस साधारण एक असं महाविकास आघाडीच्या मध्ये आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे की आपल्या 3 पक्षाचं सरकार चालवत असताना आणि काही मित्र पक्षांनी पण पाठिंबा दिलेला असताना एकमेकाच्या इंस्टीट्यूट की टीम मंगाया है वो इन्वेस्टिगेशन कर रही है वो एकदम बारीक स्वरूप से. और दूसरी बात ऐसी कि अभी VNIT की टीम आएगी वो अपना ये करेगी. हमने फॉरेंसिक एक्सपर्ट को बुलाया है वो सब उसकी इनको इन्वेस्टिगेशन करेंगे. ये अलग अलग तरीके का इन्वेस्टिगेशन होगा और इसके बाद जो रिपोर्ट आएगा तो उसको हम छोड़ेंगे नहीं. अभी तक सरकार की ओर से क्या क्या कदम उठाए गए हैं, क्या क्या सहूलियत दी गई है, क्या जांच के आदेश दिए, क्या क्या हुआ है? नहीं देखिए सब जांच के आदेश के लिए सब टीम मंगाए. रात में 1:30 बजे की घटना है. अभी सब आदेश हमने दे दिया है और जो मदद की ये थी कि तो वो मदद डिजास्टर के माध्यम से डिजास्टर मैनेजमेंट के माध्यम से माननीय मुख्यमंत्री ने निर्देश दिया है कि 5 लाख रुपए वो एक फैमिली को उनको मदद के स्वरूप में दिया जाएगा. तर आपण पाहतोय भंडाऱ्यातल्या दुर्घटनेप्रकरणी विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य करत या ठिकाणी जे दोषी असतील या घटनेप्रकरणी त्यांना कडक शासन होईल आणि या संदर्भातल्या अधिक चौकशी संदर्भात याची अधिक चौकशी करण्यात येणार असल्याचं देखील म्हटलंय. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र बुलेटिनच्या शेवटी जाता जाता आठवण एका महत्त्वाच्या मोहिमेची. कोरोनाच्या महामारीने आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय. आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोनाविरोधात लढा देऊ शकेल. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लशीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान फार महत्त्वाचं बनलंय. या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचंय. या मोहिमेत नेटवर्क 18 ही आपल्या सोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाहीये. याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे.